नीलम गोरे लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात? संजय राऊतांची गोरेंवर आगपाखड. गोरे विश्वासघातकी बाई असल्याची देखील केली राऊतांनी टीका. नीलम गोरेंवर बोलताना संसदीय मर्यादा पाळायला हव्यात, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. तर संजय राऊत खासदार आहेत, त्यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी संसदीय पद्धत वापरावी, देसाईंचा राऊतांना सल्ला. संजय राऊतांना एका बाईला निर्लज्ज म्हणताना लाज वाटत नाही का? संजय शिरसाटांचा सवाल. तर महिलांचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार नाही, शिरसाटांचे राऊतांना खडेबोल. शरद पवारांची आज संध्याकाळी पत्रकार परिषद, संध्याकाळी 5:30 वाजता होणार सिल्वर ओकवर पत्रकार परिषद. संजय राऊतांचे प्रश्न, आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेणार. सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंदर्भात उद्या सुनावणी. 3 वर्षांपासून रखडल्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महापालिकांतर्गत प्रभाग रचनेच्या मुद्द्यांवर सरकारचा युक्तिवाद. नीलम गोरेंविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक. गोरेंच्या मुंबईतील घराबाहेर देखील सुरक्षेमध्ये वाढ. इंग्रजी भाषेची परीक्षा देणाऱ्या 62% विद्यार्थ्यांना वाटते उच्चारांची चिंता. परीक्षेच्या निकालावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता. पियर्सनच्या सर्वेक्षण अहवालामधून माहिती समोर. नीलम गोरेंच्या माजी OSD कडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक. मुलाला नोकरी लावतो असं सांगून 9 लाखांचा गंडा. सचिन चिखलीकरवर फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल. LIC कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. त्यांच्या मागण्यांसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थाने झाली भेट. कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींचा प्रश्न मार्गी लावावा. ठाकरेंच्या सेनेचे नेते दीपेश म्हात्रेंचं गणेश नाईकांना निवेदन. गणेश नाईकांच्या जनता दरबारात दीपेश म्हात्रेंनीही लावली होती उपस्थिती. नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार. पालिकेचा पर्यावरणपूरक निर्णय. तर नवीन इलेक्ट्रिक आणि CNGचा बसचा ताफा परिवहन सेवेमध्ये दाखल होणार. कडक उन्हाने मुंबईकरांचा पाणीसाठा अर्ध्यावर. बाष्पीभवन गळतीमुळे तलावातील पाणी आटलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा हा 7,47,436 दशलक्ष लिटरवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.